श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे 22 जानेवारी 2024. आपल्या सर्व भारतवासियांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. 500 वर्षापासून ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण अखेर आलेला आहे आणि आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरामध्ये श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर पहा, हा दिवस जो आहे तो आपल्याला उत्सवासारखा, दिवाळीसारखा साजरा करायचा आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ही दिवाळी कशा प्रकारे साजरी करायची आहे, श्रीराम ज्योतीविषयीची माहिती मी शेअर केलेलीच आहे, पण 5 दिव्यांचा अतिशय महत्त्वाचा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे. हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि आपल्याला सेवा उपासना कशी करायची आहे ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आजच्या या शुभ दिवशी नवनिर्मित राम मंदिरामध्ये रामांच्या बालस्वरूपातील मूर्तीची स्थापना होणार आहे. आणि जरी आपण अयोध्येमध्ये जाऊन हा सोहळा बघू शकत नसलो तरी दूरदर्शन तसेच इतर वाहिन्यांवरून आपल्याला हे आयोजन जे आहे ते पाहता येणार आहे. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपल्याला बघता येणार आहे. पण यासोबतच ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे त्यावेळेस आपल्याला घरी देखील काही सेवा करायच्या आहेत. बघा, 11 ते 1:30 या काळामध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येमध्ये चालणार आहे. त्यावेळेमध्ये शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये रामांची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. आणि जर तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन हा सोहळा साजरा करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस घरी दिवाळी साजरी करायची आहे आणि घरी तुमच्या असलेल्या रामांच्या मूर्तीवरती काही सेवा व उपासना करायच्या आहेत. तर पहा, तुमच्या घराच्या आसपास एखादं राम मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हा सोहळा जो आहे तो साजरा करायचा आहे. पण घराच्या आसपास जर राम मंदिर नसेल तर जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा होणार आहे. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत आणि भजन कीर्तन होणार आहे, नामाचा गजर होणार आहे. तिथे उपस्थित राहून तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुम्हाला कितीतरी पटीने त्याचं फळ मिळत असतं. तिथे उपस्थित राहून आपल्याला हा सोहळा साजरा करायचा आहे. आपल्याला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येवरून थेट बघता येणार आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला घालवायची नाही. आता ज्यांना तिथे जाऊन करणं शक्य नाही त्यांनी घरी राहून सुद्धा घरामध्ये नामस्मरण करावं, भजन कीर्तन करावं. ही सेवा देखील खूप महत्त्वाची आहे. बघा, प्राणप्रतिष्ठेचा सोहळा करत असताना तुम्ही घरामध्ये रामाच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता. गळती लावून रामाच्या नामाचा जप करू शकता. रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. आता ज्यांना तिथे जाऊन ही सेवा करायची आहे, आज बरेच जण तिथे मंदिरामध्ये अन्नदान करणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन अन्नदानाची सेवा करू शकता. तुमच्या यथाशक्ती तिथे दानधर्म करू शकता. आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जी सेवा तुम्हाला शक्य आहे ती तुम्ही करू शकता. आता ज्यांना मंदिरामध्ये जाऊन सेवा करणं शक्य नाही त्यांनी घरी राहूनच ही दिवाळी साजरी करायची आहे. तर बघा, आता संध्याकाळी 5 वाजता आपल्याला घराचं अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. परत पाणी आपल्या अंगणामध्ये मारायचे. जसं दिवाळीच्या वेळेस आपण संध्याकाळी सुद्धा दिवे लागणीच्या आधी अंगण झाडून घेतो, स्वच्छ करतो, त्याप्रमाणे आज संध्याकाळी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. आता सकाळी आपण देवपूजा केलेली आहे. त्यासोबतच जवळच असलेल्या मंदिरांमध्ये जाऊन श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा पण बघितलेला आहे. आता जर घरी तुम्ही राम दरबार आणलेला असेल, रामांची एखादी मूर्ती आणलेली असेल तर त्यावरती आपल्याला काही सेवा व उपाय करायचे आहेत. तर जर तुम्ही राम दरबार आणलेला असेल तर उत्तमच आहे. जर तुम्ही राम दरबार आणलेला नसेल, एखादा फोटो असेल रामाचा तर तो घेऊ शकता किंवा तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचा एखादा फोटो घेऊ शकता. कारण श्रीराम जे आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहेत. आणि जर तुम्ही मूर्ती आणली असेल तर या मूर्तीवरती तुम्हाला आज अभिषेक करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, देवघराच्या बाजूलाच एक चौरंग टाकायचा. त्यावरती तुम्हाला एखादा पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आहे. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि सगळ्यात आधी तुम्हाला श्रीराम ज्योत प्रज्वलित करायची आहे. ही श्रीराम ज्योत कशाप्रकारे प्रज्वलित करायची यावरचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तो बघू शकता. तरी पण मी इथे थोडक्यात माहिती शेअर करते. तर बघा, एखादा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे.
आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात घालायची आहे. बघा पिवळ्या रंगाचा जो धागा असतो त्याला कलाव्याची वात म्हणतात. पण ही वात तुमच्याकडे नसेल तर कापसाच्या 2 वातींची 1 वात करा आणि ती वात जी आहे ती दिव्यामध्ये घाला. या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घालू शकता. तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल. त्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळदी-कुंकू लावायचं आहे आणि ही अखंड ज्योत जी आहे ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. ही श्रीरामांची ज्योत आहे. आज अयोध्येमध्ये जो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे त्याची आठवण म्हणून तो सोहळा साजरा करायचा म्हणून आपल्याला आपल्या घरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करून ही दिवाळी साजरी करायची आहे. आता ही ज्योत प्रज्वलित केल्यानंतर संध्याकाळी तुम्ही जर ही ज्योत प्रज्वलित केलेली असेल तर रात्रभर ही ज्योत सुरू राहील याची काळजी घ्यायची. यामध्ये तेल संपत आलेलं असेल तर यामध्ये वेळोवेळी तुम्हाला तेल घालत राहायचं आहे. उद्या सकाळपर्यंत ही ज्योत सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता घ्यायच्या. त्यावरती सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. कोणतीही सेवा गणपतींच्या पूजनाने होत असते. जर तुमच्या देव्हाऱ्यात मूर्ती असेल तर ती मूर्ती देखील तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता, हरकत नाही. आता गणपतींचं पूजन करायचं. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं. त्यानंतर जी ही तुमच्याकडे रामाची मूर्ती तुम्ही आणलेली आहे, राम दरबार असेल किंवा श्रीरामांची मूर्ती असेल किंवा श्रीरामांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि त्या तांदळावरती तुम्हाला तो फोटो ठेवायचा आहे. मूर्ती असेल तर एखाद्या ताम्हणामध्ये घ्या. या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. रामाची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती जी आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असते ती घेतली तरीही चालेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची फोटो किंवा मूर्ती असेल ती घेतली तरीही चालेल. बघा सत्यनारायणाचा फोटो असतो ज्यामध्ये भगवान सत्यनारायण जे आहेत ते अमृत कलश घेऊन उभे आहेत. तोही फोटो तुम्ही घेऊ शकता, हरकत नाही. आता या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर विधिवत त्यांचं पंचोपचारे तुम्हाला पूजन करायचं आहे. आज घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य जोही तुम्ही बनवणार असाल तो नैवेद्य अर्पण करायचा, फळं अर्पण करायची किंवा तुम्ही लाडू अर्पण करू शकता. त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं कारण भगवान श्री हरी विष्णू हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत. त्यामुळे तुळशीपत्र जोही नैवेद्य तुम्ही अर्पण करणार असाल त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 दिव्यांचा एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीचे 5 दिवे घ्यायचे आहेत. दिवाळीच्या वेळेस जे आपण दिवे आणले होते ते घेतले तरीही चालतील. कणकेचे दिवे बनवण्याची गरज नाही. मातीच्या पंत्यास घ्या, स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. त्यामध्ये जेही तुम्ही देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घालायचं आहे आणि त्यानंतर ज्या वाती असतात कापसाच्या त्या 2 घ्यायच्या. 2 वातींची 1 वात करायची आणि ती वात जी आहे ती प्रत्येक दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि अशा प्रकारे हे 5ही दिवे तुम्ही घेतल्यानंतर त्यांना हळदी-कुंकू लावायचं. त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे. या 5 दिव्यांनी आपण जी श्रीरामांची मूर्ती किंवा राम दरबार आणलेला आहे किंवा फोटो आहे, त्या फोटोला आपल्याला या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे. श्रीरामांच्या मूर्तीला या दिव्यांनी ओवाळून घेतल्यानंतर हे जे दिवे आहेत ते आपल्याला कुठे कुठे ठेवायचे आहेत तर बघा यातील 2 दिवे जे आहेत ते आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवायचे आहेत. यातील एक दिवा आपल्याला तुळशीसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर एक दिवा जो आहे तो रामांची आपण जिथे पूजा केलेली आहे तिथे ठेवायचा आहे आणि यातील एक दिवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारे हे 5 दिवे आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहेत आणि ही दिवाळी जी आहे हा जो उत्सव आहे प्राणप्रतिष्ठेचा तो आपल्याला साजरा करायचा आहे. तर पहा श्रीराम ज्योत जी आहे ती आपल्याला रात्रभर सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. आता हे जे दिवे आहेत ते आपल्याला किती वेळ सुरू ठेवायचे, जोपर्यंत यामध्ये तेल आहे तोपर्यंत ते जळाले तरीही चालतील. संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण ज्याप्रमाणे दिवाळीच्या वेळेस दिवे लागणीला दिवे लावतो, 5 दिवे जरी लावले तरी ही दिवाळी आपली साजरी होणार आहे. हा उत्सव आपण घरच्या घरी अगदी दिवाळीप्रमाणे साजरा करणार आहोत. तर पहा श्रीराम जेव्हा अयोध्येमध्ये परतले होते तेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये गुढी उभारून हा सण हा दिवस साजरा केला होता आणि दिवाळी देखील आपण त्याच कारणामुळे साजरी करतो कारण दिवाळीच्या वेळेस राम हे वनवासातून मुक्त झाले होते. अगदी त्याच प्रकारे हा अयोध्येमध्ये जो सोहळा साजरा होणार आहे त्याची आठवण किंवा त्याचं प्रतीक म्हणून हा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आणि प्रत्येक घरोघरी ही दिवाळी हा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने अशा प्रकारे ही दिवाळी साजरी करावी, जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करावी. यामध्ये तुम्ही रामरक्षाचं पठण करायचं आहे, रामाच्या नामाचा गजर करायचा आहे. श्रीराम जय जय राम हा मंत्र जो आहे तो तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. संध्याकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेमुळे तुमचं घर जे आहे ते खूप सकारात्मक ऊर्जेने भरलेलं राहील कारण श्रीराम या नावामध्येच एवढं पावित्र्य भरलेलं आहे की ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये साठवून ठेवायची असेल तर हा उत्सव जो आहे तो आपल्याला घरामध्ये अशा प्रकारे साजरा करायचा आहे. तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.